नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी. तर चला याची भाजी कशी बनवायची, काय बनवायची हे मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही पण ट्राय करा आणि बनवा. तर चला याला आपण बनवूया. सर्वात आधी याला आपण साफ करून घेऊ. साफ करण्यासाठी खालून आपण शेवग्याची शेंग जशी सोलतो ना त्या प्रकारे याला सोलायचं. हे बघा असं बाहेर छिद्र निघतं, ते फेकून द्यायचं. हे बघू शकता आपण साफ केलेलं आहे. चला तर अशा प्रकारे आपण साफ करून घेऊ. मग मी तुम्हाला पुढची रेसिपी सांगतो. बघू शकता मशरूम साफ करून आपण अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीमध्ये आपण मशरूम कट करून घ्यायचं. हे आपले मशरूम झाले कट करून. तर चला आपण पुढच्या तयारीला आता सुरुवात करूया. आपण घेतले 2 टोमॅटो आणि 2 कांदे. तर चला आता यांना कट करून घेऊ. आता आपण घेतोय लसूण आपल्या गावठी खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेऊ. आपण ठेवलेलं आहे आता पातेल्यात टाकून घेऊ आपण तेल. आपलं तेल इथं झालेलं आहे गरम. आता आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये मशरूम आणि थोडं तेलामध्ये आपण त्याला नॉर्मली फ्राय करून घेऊ. बघू शकता तुम्ही मशरूम आता इथं कलर थोडा सोडलेला आहे त्याने. तर चला आता हे एक साईडला करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ थोडं अजून तेल. आपल्याला सर्वात आधी येईल मोहरी, मग येतील जिरे, मग टाकून घेऊ आपण लसण सोबत कांदा. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ चवीसाठी आपण शिमला मिरची घेतलेली होती थोडी आणि टोमॅटो. आता यांचं चांगल्यापैकी मिश्रण होऊ देऊ. आता आपण टाकून घेऊ मसाले. सर्वात आधी येईल आपला धना पावडर, हळद, लाल मिर्च, घरगुती मसाला. आता करून घेऊ आपण मिक्स. बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही एकदम रेडी झालेली आहे. तर चला आपण आता आपले मशरूम याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. मोजून याला आता 5 मिनिटं होऊन देऊ. मग आपली मशरूमची भाजी रेडी होऊन जाईल. तर चला आता पुढे आपण चपाती टाकण्यास सुरुवात करूया. चला मंडळी, आता आपण टाकून घेऊ चपाती. चपाती टाकण्यासाठी आपण पीठ घेते. आता आपण पीठ मळून घेऊ आणि मळून कणिक बनवून घेऊ. बघू शकता आज तुम्ही आपलं कणिक तयार झालेलं आहे. चला आपण आता पोळ्या टाकण्याला सुरुवात करूया. चला तर आपण टाकून घेऊ चपाती.